हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे आणि म्हणजे रात्रीच पडला, जास्ती नाही पडला. पण क्लायमेट एकदम खराब झालं आहे, म्हणजे एकदम बेकार. अजिबात ऊन वगैरे आज अजिबात पडलेलं नाही. मी तुम्हाला दाखवते क्लायमेट. आणि आता ना घडघडायला पण लागलं आहे बघा. क्लायमेट एकदम म्हणजे एकदमच बेकार आहे. आणि आजचा पण व्हिडिओ खूप मस्त आहे, शेवटपर्यंत बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पाऊस पडतो ना, त्या पावसाचा दुष्परिणाम काय आहे, तर आपली जी झाडं आहेत, भले तुमचं कुळीत असेल, तुमची घराजवळ झाडं असतील, तर त्या झाडांवरती कीड पडते. म्हणजे की जसे काजूंना वगैरे जी पालवी वगैरे येते, म्हणजे आत्ता ज्या झाडांना जी पालवी वगैरे येते, त्यांच्यावरती कीड पडते. म्हणजे आत्ताचा जो पाऊस पडतो, त्याच्यामुळे कीड पडते. तर हा जो पाऊस आहे, म्हणजे आता तर पाऊस आता जाणारच आहे, म्हणजे त्याचे पण दिवस संपत आले आहेत. त्याच्यामुळे जो आता शेवटी थोडं-थोडं लागेल, पण त्याचा जो दुष्परिणाम आहे, तो आपल्या झाडांवरती होतो. मग तेव्हा सगळेजण भुरी वगैरे टाकतात, म्हणजे आपल्या कीड वगैरे मरून जावी यासाठी. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, कुळथावरती कीड पडली होती, तर किडीवरती भुरी वगैरे टाकली होती. तर कोकणात हा एक उपाय आहे, की कीड वगैरे पडली, की त्याच्यावरती भुरी वगैरे टाकतात. सो बऱ्याचशा फवारण्या वगैरे सुद्धा आहेत. पण आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये भुरी वगैरे टाकली जाते. भुरी म्हणजे काय, तर राख असते, जी आपली चूल कोकणामध्ये बहुतेकांच्या घरी चूल असतात. त्या चुलीमध्ये जी काही राख पडते, फाट लावून जी काही राख पडते, तिलाच भुरी म्हणतात आमच्याकडे. सो तुम्ही राखसुद्धा म्हणू शकता. ती जी राख आहे ती टाकून वगैरे देत नाही, ती तशीच ठेवतात. आणि नंतर मग आपल्याकडे कुठे झाडांवरती किंवा आपण जी काही लागवड केली आहे, आत्ता तर हा सीझन आहे कोकणामध्ये, असा सीझन आहे ज्याच्यामध्ये भाजीपाला खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तर त्या भाजीपाल्यामध्ये असा कधी ना अधीमध्ये पाऊस पडतो किंवा कीड वगैरे पडते, तर ते जी राख आहे ती टाकली जाते आणि कीड म्हणजे मरून जावी यासाठी. तर असा उपयोग केला जातो. सो कोकणामध्ये अशा छोट्या-मोठ्या पद्धती आहेत पारंपरिक. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही भाज्या असतील त्याच्यावरती आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपला खूप खास आहे आणि मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली आणि थोडं घडघडतंय सुद्धा. सो रात्री पण पाऊस पडू शकतो, सांगू नाही शकत. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की आता जे मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ खूप खास आहे. शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजचा आपला जो कंटेंट आहे एकदम नॉर्मल आहे, जो आपल्या रोजच्या जीवनामध्ये, आपल्या खाण्यामध्ये सतत असतो. पण आपल्याला माहिती नसतं, की हां, हे आपण का खातो आहे, कशासाठी खातो आहे किंवा याच्यामध्ये काय असतं. तर आपण आज बघणार आहोत. तर आजचा मी कंटेंटचं नाव पण तुम्हाला सांगणारच आहे. सो आजचा आहे कढीपत्ता. तुम्हाला कढीपत्ता माहिती असेल, सगळ्यांच्या घरी दिसतो लावलेला किंवा कुंडीमध्ये वगैरे लोकं लावतात, जे बाहेर वगैरे राहतात, मुंबईच्या ठिकाणी वगैरे. पण कढीपत्ता असं झाड आहे, की ते खूप वाढतं, छोटंसं राहत नाही, पण लावतात लोकं. कारण की बाहेर वगैरे जो मिळतो तो इतका काय म्हणजे असं चांगला नसतो त्याच्यामुळे. तर आज आपलं कंटेंट आहे कढीपत्ता. तर कढीपत्त्याविषयी आपण थोडक्यात बघणार आहोत. सो कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर, आमच्या घरासमोर म्हणजे आमच्या भोवती पण आहे. प्रत्येकाच्या घराभोवती तुम्हाला कढीपत्ता दिसेल. कधी पण कुठली भाजी करायची असेल, कुठली डाळीला फोडणी घालायची असेल, लोकं पटकन जाऊन लगेच कढीपत्ता काढून टाकतात. एकदम फ्रेश, म्हणजे ऑर्गॅनिक ना कसलं काय त्याला खत-बीत नाही टाकलेलं असं. सो असं कढीपत्ता आपण बघणार आहोत. तर सगळ्यात सांगायचं म्हणजे मेन म्हणजे कढीपत्त्यामध्ये पहिलं मी कढीपत्त्याचं झाडसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्हाला मी कढीपत्त्याविषयी थोडंफार सांगणार आहे. सो कढीपत्ता अशी एक वनस्पती म्हणू शकता. एक तुम्ही औषधी वनस्पतीसुद्धा म्हणू शकता, की जिचा उपयोग जसं खाण्यामध्ये आहे, त्याच प्रमाणात जास्तीत जास्त जे कॉस्मॅटिक बनवले जातात, क्रीम्स बनवले जातात किंवा तेल, कॉस्मॅटिक म्हणण्यापेक्षा क्रीममध्ये पण असतं. पण दुसरी गोष्ट म्हणजे जे तेल असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे तेल तुम्ही ॲडव्हर्टाईज वगैरे बघत असाल टीव्हीवरती वगैरे, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त या कढीपत्त्याचा उपयोग केला असतो. तर कढीपत्त्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप असतं. जे काही जी काही भाज्या असतील, जी काही पानं असतील, त्या पानांमध्ये जास्तीत जास्त लोह असतो. भाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह असतो. म्हणजे हा एक लोह म्हणजे विटॅमिनचा एक प्रकार झाला. तो आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतो. कारण की जर आपल्या शरीरामध्ये लोह नसेल तर आपल्याला अशक्तपणा आणि मग
एकदम त्राण नसतो ना आपल्या अंगामध्ये, तसं होतं. तर भाज्यांमध्ये जास्तीत जास्त लोह असतो आणि जी काही पानं वगैरे असतात झाडांची असतील, फुलांची असतील, फळभाज्यांची असतील, तर त्याच्यामध्ये लोह असतो. प्लस त्यांच्यामध्ये फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणात असतो. तर अशा बऱ्याच प्रकारचे विटॅमिन्स असतात. जसं मी आता सांगितलं, फॉस्फरस असतं, मॅग्नेशियम असतं, लोह असतं. त्याचप्रकारे कॅल्शियम असतं. कॅल्शियमचं जे प्रमाण आहे ते सगळ्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये जास्ती असतं. हे तर झालंच. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याचा कढीपत्त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा आपल्या जेवणामध्ये असतोच. पण जे तेल वगैरे बनवतात त्याच्यामध्ये जास्ती असतो. कारण की त्याच्यामध्ये जी प्रतिकार क्षमता आहे ती खूप आहे. आणि म्हणून आपण यूट्यूबला वगैरे तुम्ही बघू शकता. तुम्ही कधी-कधी केस गळत असतील किंवा कोंडा वगैरे झाला असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे तेलाचे जे व्हिडिओज असतात, जे क्रिएटर्सनी बनवलेले असतात, तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कढीपत्ता वगैरे वापरलेला असतो. म्हणजे कढीपत्त्याचा आतमध्ये जास्ती वापर केलेला असतो. तर यासाठीच असतं की कढीपत्ता हा खूप औषधी एक वनस्पती आहे, जिचा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त उपयोग करतो आणि केलासुद्धा पाहिजे. आता मी तुम्हाला कढीपत्त्याचं झाडसुद्धा दाखवते. सो हे आहे आपलं कढीपत्त्याचं झाड. तुम्हाला ना थोडं ब्लर दिसेल कारण की क्लायमेट आधीच एकदम बेकार आहे त्याच्यामुळे. सो हे बघा, कढीपत्त्याचं झाड. सो तुम्हाला हे बघा, हे पूर्ण असं आहे. सो तुम्ही बघू शकता की खूप मोठं वाढतं हे झाड, छोटं असं राहत नाही आहे. आणि हे बघा, ह्याची जी नवीन पालवीसुद्धा ह्याला आली. मी तुम्हाला तीसुद्धा दाखवते. सो हे बघा, ही नवीन पालवी आहे आणि ना कढीपत्त्याचं जे झाड आहे त्याला हे सुद्धा येतं, फुलंसुद्धा येतात आणि त्या फुलांपासून परत नवनवीन झाडंही तयार होत असतात. मी तुम्हाला दाखवते बघा. इथे बघा, ह्यांचं हे बी पडून ही परत नवीन झाडं तयार झाली आहेत. सो तुम्ही उपटूनसुद्धा लावू शकता आणि चांगलं होतात ही झाडं. हे बघा, आणि वाससुद्धा एकदम, तुम्ही जरा हात तरी असा फिरवलात तरी वास खूप चांगला येतो. सो असा कढीपत्त्याचा उपयोग आहे. सो तुम्ही बुंदा बघू शकता. हा कढीपत्त्याचा बुंदा आहे हा बघा. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की केवढं मोठं झाड हे होतं. सो हा आहे कढीपत्ता आहे बघा. एकदम हिरवागार असा आहे आणि केवढा गेला आहे बघा वरपर्यंत. खूप वाढला आहे आणि मस्त तयारसुद्धा झाला आहे. सो हे आहे कढीपत्त्याचं झाड. सो लांबूनही असं दिसतं, तुम्ही बघू शकता पूर्ण असं भरलेलं. सो तुम्ही बघितलं असेल की कढीपत्त्याचं झाड तुम्हाला दाखवलं आहे. थोडं तुम्हाला ब्लर दिसेल कारण की क्लायमेट एवढं बेकार आहे ना त्याच्यामुळे. आणि म्हणून मी तुम्हाला थोडंफारच दाखवलं आहे. कारण की ते जे झाड आहे ते खूप उंच आहे त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला बरेचसे असे आजार होत असतात. बरेच ताप म्हणा, सर्दी म्हणा किंवा जी आपली जी प्रतिकारक्षमता असते ती फार कमी असते. पण ह्याच्यामुळे आपली जी आपण जर ह्याचं जर सतत सेवन केलं, म्हणजे आपल्या रोजच्या खाण्यामध्ये जर आपण याचा जास्तीत जास्त उपयोग केला, तर आपली जी प्रतिकारक्षमता कमी असते ती वाढण्यात तेवढा चांगला हे मिळतो, प्रतिसाद मिळतो त्याच्याकडून. तर आपण त्याचं जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणतात की कढीपत्ता खाल्ल्याने आपली जी डोळ्यांची जी दृष्टी आहे ती खूप चांगली होते. अजून ज्यांना मधुमेह वगैरे आहे त्यांच्यासाठी पण खूप कढीपत्त्याचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. सो असे त्याचे फायदे बरेचसे आहेत. अजूनही तुम्हाला माहिती असेल, सो मला जे माहिती आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे. तर आणि आपण हे जे झाड आहे, तुम्हाला आता कळालंच असेल की हे झाडामध्ये एवढे सारे गुणधर्म आहेत. तर हे झाड आपण आपल्या घरी जर लावलं तर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो अजून तितकाच चांगला राहील. आणि जे काही ज्या चांगल्या वाईब्स नसतात त्या आपल्याकडे, म्हणजे घराजवळ आपल्या येत असतील तर त्या कमी होऊ शकतात ह्या झाडांमुळे. सो अशी झाडांमध्ये पण एक गुणधर्म आहे की ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा वाईट जे काही आपल्या क्लायमेटमध्ये जे काही आहे तर ते आपल्याकडे येऊ नये यासाठी सुद्धा. तुम्हाला माहिती असेल जसं की कडुलिंब लावलं जातं आपल्या घरासमोर, तसंच कढीपत्तासुद्धा आपल्या घरासमोर लावला जातो. ही जी अशा ज्या वनस्पती आहेत, कडुलिंब, कढीपत्ता, हे आपल्या घरासमोर लावलेलंच दिसतं तुम्हाला. सो तुम्ही कढीपत्ता लावू शकता तुमच्या घरासमोर. जर तुम्ही कोकणात राहत असाल तर तुमच्या घरीसुद्धा असेलच. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेवटपर्यंत बघा. सो नॉर्मल व्हिडिओ आहे. तुम्हाला थोडीफार माहिती असली पाहिजे. आपण रोज जे खातो त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, काय त्याचा उपयोग आहे. तर याचा थोडा आपण अभ्यास केला पाहिजे.
सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. सो आत्ताचं क्लायमेट एकदम बेकार आहे. तुम्हाला आवाजसुद्धा येत वगैरे असेल, थोडं घडघडत वगैरे पण आहे. आणि आत्ता हा सीझन आहे आंब्यांना, काजूंना पालवी येण्याचा आणि हे चालू असतानाच त्याच्यावर कीड वगैरे पडते ह्या पावसामुळे. सो जाता-जाता मी तुम्हाला परत एकदा जो कढीपत्त्याचं जे झाड आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही बघू शकता की केवढं मोठं होतं हे झाड. मी लांबूनसुद्धा तुम्हाला दाखवू शकते, पण थोडं क्लायमेट असं वेगळं असल्यामुळे ते तुम्हाला दिसणार नाही, तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, प्लीज. आणि आता जाता-जाता तुम्हाला दाखवते. सो हे आहे आपलं कढीपत्त्याचं झाड समोर. मी मगाशी त्या साईडला होती. कारण की इकडून जे उजेड जो काही येतोय त्याच्याने सगळं ब्लर दिसतंय. पण मी आता उजेड म्हणजे पाठी एकदम उभी आहे आणि जास्ती काही प्रकाश नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हे आपलं आहे कढीपत्त्याचं झाड आणि पालवीसुद्धा तुम्हाला दिसत असेल आलेली. आणि ओव्हरऑल केवढं बघा वाढलेलं आहे कढीपत्त्याचं आणि त्याच्याबरोबर खाली ती रोपं रुजलेली आहेत. ह्याला कढीपत्त्याला एक विशिष्ट अ, एका महिन्यामध्ये किंवा एका सीझनला फुलं वगैरे येतात आणि ती फुलं वगैरे पडून मग परत झाडं तयार वगैरे होतात. तर आता तुम्ही बघू शकता एकदम डार्क काय पानं दिसत आहेत एकदम आणि काहींना आत्ता पालवी वगैरे फुटल्या. तर इकडे तुम्ही बघू शकता ही आत्ता पालवी फुटलेली आहे आणि बाकी इकडे तुम्हाला एकदम डार्क ग्रीन दिसतील पानं. तर ही पानं जी आहेत ती आत्ता म्हणजे आधीची आहेत. त्याच्यामुळे मस्त अशी हिरवीगार आहेत पानं. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.